morning. आणि या सकाळी इथे मी आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे. We are going to look at Acts chapter 1. आपण प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय Acts chapter 1. सॉरी प्रेषितांची कृत्ये आणि पहिला अध्याय आपण पाहणार आहोत. And we're going to look at the first 11 verses. आणि पहिले 11 वचनं आपण पाहणार आहोत. This is, the beginning of the New Testament church. आणि हे सुरुवात आहे नवीन करारातील जी मंडळी आहे त्याची सुरुवात आपण इथे पाहतो. I'm going to have Praveen read verses 1 through 11, and then we'll get into the message. आणि पहिला अध्याय 1 ते 11 मी वाचतो. प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 1 ते 11. थिओफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. I'm not sure what images come to your mind when you think about the word church. आणि मंडळी हा जो शब्द तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनात कुठले विचार येतात, कुठले चित्र येतात हे मला ठाऊक नाही. It's probably very different than how the New Testament people in the first century thought about church. पण पहिल्या शताब्दीमध्ये जे मंडळी चं चित्र होतं किंवा धारणा होती त्यापेक्षा खूप वेगळं आहे ते. For the first 400 years of the New Testament church, it was a movement. आणि पहिले 400 वर्ष जे आपण पाहतो इसवी सनाचे, तिथे आपण पाहतो की ही मंडळी एक चळवळ होती. A movement built around the conviction that Jesus has died as the Savior for sinners, that He's risen from the dead, proving who He was and said He was, and that He was the rightful Lord of the earth. आणि असं ते मनापासून त्यांचा विश्वास होता की येशू ख्रिस्त हा सर्व जे विश्वासणारे त्यांच्यासाठी, या जगासाठी त्याने ते बलिदान केलं. तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो पुनरुत्थान जेव्हा त्याचं झालं तेव्हा तो पूर्ण जगाचा असा राजा म्हणून त्याला घोषित करण्यात आलं. And now He expected people to repent and then come to the Lord to give their lives to Him. आणि असं अपेक्षिलं जायचं की लोकांनी येऊन आता पश्चाताप करावं आणि आपलं जीवन त्याला समर्पित करावं. Now in the Greek New Testament, the word for church is ecclesia. आणि जे ग्रीक भाषेमध्ये
मंडळीसाठी जो शब्द वापरला गेलाय त्याला एक्लिसिया असं म्हणतात. It literally means a gathering or an assembly of people around that idea. आणि या एक्लेसियाचा अर्थ म्हणजे जो आपण सगळं सभा भरवतो, सगळे लोक एकत्र येतात आणि बसतात, त्याचा तसा अर्थ होतो. And if you split that word ecclesia, and it says in Greek, ek meaning come out of, and kalio means called out. आणि एक्लेसिया याचे दोन भाग आपण केले या शब्दाचे, तर तो भाग असा बनलेला आहे, तो शब्द एक आणि मग कालेओ या दोन शब्दापासून हा एक्लेसिया शब्द बनलेला आहे. एक म्हणजे बाहेर बोलावणं आणि कालेओ म्हणजे बोलावणं. एक म्हणजे बाहेर येणं आणि कालेओ म्हणजे बोलावणं. And so it was supposed to be a group of people called around an idea that Jesus was presenting. आणि अशा लोकांना, काही लोकांना परमेश्वर बाहेर बोलवत आहे आणि एक जी धारणा किंवा एक जी आयडिया त्याने प्रस्तुत केली त्यासाठी तो त्यांना जवळ घेत आहे. But over the years, पण आपण पाहतो की काही वर्ष लोटल्यावर, past some 400 years from the founding of the New Testament church, पण नवीन कराराची मंडळी स्थापन झाल्यावर आणखीन 400 वर्षानंतर a terrible thing happened. आणखीन एक भयंकर गोष्ट घडली. People began to think of a church as a place that you went for religious services. पण लोकांना असं काय वाटू लागलं की मंडळी म्हणजे काय, चर्च म्हणजे काय, की एक जागा आहे जिथं आम्ही जातो आणि तिथं जमतो आणि धार्मिक विधी काहीतरी करतो. The word church does not come from the Greek language. आणि हा जो इंग्लिश मधला शब्द आहे चर्च, तो ग्रीक भाषेमध्ये नाहीये, But it comes from a German word called Kirche. पण एक जर्मन शब्द आहे, तिथून हा शब्द आलेला आहे. आणि त्या जर्मन शब्द काय आहे तर कर्श, A sacred place where you gather for religious purposes. आणि एक पवित्र जागा जिथं तुम्ही धार्मिक कामांसाठी जमता. That shift in thinking fundamentally changed the church. आणि ही जी धारणा बदलली अशा या अर्थामुळं, तर त्यामुळं मंडळी कशी चालवलं पाहिजे किंवा कसं त्याची आयडिया आहे, ही धारणा लोकांची बदलून गेली. Throughout the dark and the Middle Ages, people went to church, and it was a place where you attended or an event you sat through. आणि मग 400 वर्षानंतर जो काळ आला त्याला इतिहासात अंधकाराचा समय असं म्हणतात. तर त्या काळात आपण पाहतो की लोक फक्त त्या जागेत जायचे आणि तिथं बसायचे आणि एक इव्हेंट अटेंड केल्यासारखं ते तिकडे बसून राहायचे. Somehow they lost that this was supposed to be a movement. आणि त्यांनी ही जी त्यांचे विचार होते आधी जे होते की मंडळी म्हणजे एक चळवळ, तर तो विचार त्यांनी बाजूला ठेवला. And so then the church became an institution. आणि म्हणून मग चर्च काय झालं तर एक संस्था बनून गेली. And a church now is someone that provides services for people and was controlled by powerful people. आणि मग चर्च काय बनून गेलं माहिती का, की एक लोकांना जे सेवा लागतात समाजामध्ये ते पूर्ण करण्यासाठी एक संस्था झाली. आणि मग काही पॉवरफुल लोक ते त्याचे मुख्य झाले. And they served their own interests. आणि मग ते जे लोक होते मुख्य, ते स्वतःचा फायदा करून घ्यायचे. But you know, Jesus said the church belongs to him. पण आपण पाहतो की मंडळी, येशू म्हणतो की ही माझी आहे. And so God raised up a group of people called the reformers. आणि म्हणून आपण पाहतो की देवाने एक गट लोकांचा तो उभा केला, त्याला सुधारणा करणारे, सुधारक असं आपण म्हणतो. And one of the ones was from the English speaking world. His name was William Tyndale. आणि एक व्यक्ती त्यांच्यामधला, त्याचं नाव विलियम टिंडेल. Tyndale came from the conviction that Christianity was essentially a movement. आणि त्याला, विलियम टिंडेलला वाटलं की नाही, मंडळी म्हणजे एक चळवळ आहे. And that people were going to be devoted to the movement, they needed to understand the message.
आणि जर त्या चळवळीत त्यांना सहभागी व्हायचंय तर जो मुख्य संदेश काय आहे तो लोकांना कळायला पाहिजे. And so he went on to create the first English translation of the English Bible. आणि म्हणून त्याने पहिलं काम काय हाती घेतलं असेल तर बायबलचं इंग्लिशमध्ये भाषांतर करणं. And every time he came across the word ecclesia, he would translate it congregation rather than church. आणि जेव्हा जेव्हा ग्रीकमधून तो वाचायचा एक्लेसिया शब्द तर तो तिकडे चर्च न म्हणता तिथं काय म्हणायचा, कॉंग्रिगेशन, मंडळी. Because he wanted people to understand this was not a place where you went to attend, but is a movement that Jesus wants you to be a part of. कारण त्याला वाटायचं सारखं की चर्च म्हणजे एक जागा नाही जिथं तुम्ही जाता आणि बसता, पण हे एक चळवळ आहे, हे पुढं घेऊन जाणारं काहीतरी काम आहे. Of course, some powerful people did not like that, and so they persecuted him. आणि त्या काळाचे जे मुख्य लोक होते त्यांना ते आवडलं नाही आणि टिंडेलचा त्यांनी छळ केला. And they hanged him and they burnt him on a stake. आणि मग त्यांनी त्याला फाशी दिली आणि चौकामध्ये त्याला बांधून त्याला जाळण्यात आलं. Right before he died, आणि जसं मरण्याच्या जस्ट अगोदर he said, if God spares my life many years, I will cause the boy that drives the plow to know more about the scriptures than you do. If God spares my life. जर देवाने मला वाचवलं आज तर Drive the plow, you know. तर मी जे नांगर आहे तो चालवेल आणि कितीतरी जे वचन आहे ते समजून घेण्यासाठी मी नांगर चालवत राहीन. And as he was burned, the last recorded words for him, Lord, open the eyes of the King of England. आणि तो मरण्या अगोदर त्याचे शेवटचे शब्द काय असतील तर तो अशी प्रार्थना करत होता की परमेश्वरा तू इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड. And certainly God answered that prayer because today we have the King James Version Bible. आणि खरंच आपण पाहतो की त्याची प्रार्थना देवाने ऐकले, कारण आपल्याकडं आज जे किंग जेम्स व्हर्जनचं बायबल आहे ते त्याच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. See, in every century, there's a danger that the church will cease to be a movement and become an institution. प्रत्येक शताब्दीमध्ये हा एक डेंजर आहे की चर्च ही एक चळवळ होण्याचं थांबून हे एक संस्था होऊन जाईल. Instead, it will become a ministry that provides services to people or even a place where they simply attend. आणि असं होऊ शकतं की मंडळी फक्त लोकांचे समाजातील जे कार्य आहेत, लग्न विधी वगैरे त्याच्यासाठीच जसं काय आहे, आणि नाही तर मग फक्त लोक येऊन बसतील आणि जातील. Movements move. आणि चळवळ जी आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जातो, सरकत असतो पुढे. And if you're a part of a movement, then you are moving. आणि जर तुम्ही त्या चळवळीचा भाग आहात तर तुम्ही देखील पुढे जाणारे असले पाहिजे. So let me ask you a question this morning. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. Are you तुम्ही or are we as a church, आपण एक मंडळी या नात्याने are we just doing ministry, आपण फक्त सेवा करत आहोत का, running an institution, संस्था चालवत आहोत का, or are we part of a movement? की आपण एक चळवळीचा भाग आहोत? And for you, आणि तुमच्यासाठी, specifically for you, आणि विशिष्ट रीतीने तुमच्यासाठी, is this church a place where you attend, ही मंडळी जी आहे, हे चर्च जे आहे ते फक्त तुम्ही अटेंड करण्यासाठी येता का, or the church that you go to, do you just go and attend? किंवा तुम्ही ज्या कुठल्या चर्चमध्ये जात असाल तिथं जाऊन फक्त हजेरी लावता का, बसता का फक्त, Or is it a movement that you are a part of? का तुम्ही एक त्या चळवळीमध्ये भाग घेणारे आहात? Let's look at verses 6 through 8 of Acts chapter 1. आणि पहिला अध्याय 6 ते 8 वचनं आपण पाहूया. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी,
याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुमच्याकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. In verse 6, what the disciples are asking, okay, Lord, so what's next? What's your next move? आणि जे शिष्य होते येशूला विचारत होते, आता पुढं काय काय करणार आहे, पुढचं पाऊल तुझं काय असणार आहे? And in verse 8, the Bible says they were witnesses. Witness was a term that was used in the court system. आणि 8व्या वचनात आपण पाहतो की येशू त्यांना म्हणत आहे की तुम्ही माझे साक्षी व्हाल. हा साक्षीदार हा जो शब्द आहे तो कोर्ट रूम मध्ये वापरला जातो. You as a witness testified what you had seen. आणि जो साक्षीदार कोण असतो? ज्याने डोळ्यांनी स्वतःनी काहीतरी पाहिलेलं आहे आणि त्याची तो साक्ष देतो. And so you were supposed to do that in all of Judea, Samaria and the uttermost parts of the world. आणि येशू म्हणत आहे की जे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं आता ते तुम्ही यरूशलेमेत, यहुदियात, शोम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत करायचे. And so as they were seeing these things, he got taken up into heaven. आणि हे सर्व तो बोलत असताना आपण पाहतो की तो त्याचं स्वर्गारोहण झालं, तो त्यांच्या डोळ्या देखत तो वर जातो. The reason we needed to understand what I just explained, that the church is a movement because of where we are going next. आणि हे आपण का समजून घेतलं पाहिजे? कारण आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण जर चळवळीचा भाग आहोत तर आपण कुठे चाललोय, आपला रस्ता काय, आपलं ठिकाण काय हे आपल्याला समजलं पाहिजे. It's possible you have never heard the church described as a movement. आणि असं होऊ शकतं की तुम्ही कधीच ऐकलं नसेल की मंडळी म्हणजे एक चळवळ आहे. And what we have today as an institution is not the church God intended ever to be. आणि आज जर आपण तसं नसू तर देवाला कधीच हे पाहिजे नव्हतं, त्याच्या मनात कधीच आलं नव्हतं की मंडळी अशा रीतीची पाहिजे. And so this has to be one of the strangest scenes that is out there in these first 11 verses. आणि म्हणून हे खूप वेगळं असं वाटतं, आपल्याला विचित्र वाटतं या पहिल्या 11 वचनामध्ये. You know, they are being told as Jesus is being taken up, go into all the world and preach the gospel. आणि येशू त्यांच्या देखत वर चाललाय आणि येशू त्यांना म्हणत आहे, आता जा, हा संदेश घेऊन तू सगळ्या पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही हा पसरवा. And so there are 12 fishermen and carpenters and tax collectors. आणि मग हे 12 शिष्य होते आणि हे मासे मारणारे होते आणि सुतार होते, है ना, हे जकातदार होते, असे हे लोक होते. Not too long ago, they were running away from Jesus. आणि खूप काळ झाला नव्हता ते येशूपासून पळत सुटले होते, लांब पळत होते. But there were two important things about this movement. पण 2 मुख्य गोष्टी आहेत या चळवळीमध्ये. That the message captured their hearts and their minds. जो संदेश होता तो त्यांच्या अंतःकरणाला भिडला होता. And my question to you, has it captured yours? आणि माझा प्रश्न हाच आहे की तुमच्या अंतःकरणाला पण हा संदेश भिडला आहे का? Their conviction was that Jesus has died as a substitute for sinners. आणि आपल्याला माहिती आहे की येशू जे पापी आहेत त्यांच्यासाठी तो मरण पावला. This wasn't just another prophet, another wise man telling them about some philosophical message. आणि काहीतरी फिलॉसॉफीची गोष्ट करणारा आणखीन एक संदेष्टा किंवा कोणीतरी असा मुख्य व्यक्ती असा काही तो नव्हता. But this was a God who was on a rescue mission, who was crucified and paid the price for your and my sin. पण हा स्वतः तो देव होता आणि तो त्या क्रूसावर गेला आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी.
And so they believed this message. आणि म्हणून त्यांनी जो संदेश होता त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. Now they had seen it with their own eyes. आता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी तो पाहिला होता. And they knew now beyond a shadow of doubt that Jesus was who he was. आणि म्हणून त्यांना काही देखील संदेह राहिला नव्हता की येशू जे सांगत आहे तोच तो आहे. And so this was the most important message ever given. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा संदेश हा त्यांना मिळाला होता There येशूकडून. is no other way to salvation. की हा मेसेज काय आहे की तारणासाठी दुसरी कुठलीही वाट नाही, कुठलाही मार्ग नाही. God would not have put his son through the cross if he had another way to do this. आणि जर दुसरा कुठला मार्ग असता तर देवाने आपल्या पुत्राला त्या क्रूसावर मारलं नसतं. Jesus said, I am the way, the truth, and life. आणि येशू म्हटला की मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. And Peter would summarize the apostles' message in Acts chapter 4 and verse 12. आणि पेत्र प्रेषितांची कृत्ये 4:12 मध्ये तो काय म्हणतो? Neither is there salvation in any other, for there is no other name under heaven given among men by which we must be saved. आणि कुठलंही असं नाव नाहीये पृथ्वीवर किंवा लोकांमध्ये की दुसरं कुठलंही नाव नाही ज्याच्यामध्ये आपल्याला तारण प्राप्त होतं. As you know, they had seen Jesus command storms and hurricanes over the Sea of Galilee. आणि आपण पाहतो की येशूने कसं त्या वादळाला शांत केलं होतं हे त्यांनी पाहिलं होतं. He could heal lepers and he could heal the sick and he could make things do that were impossible to be done. आणि कुष्ठरोग आणि जे असंभव अशा गोष्टी होते ते त्याने केले होते येशूने, आणि हे त्याच्या शिष्यांनी पाहिलं होतं. And when the disciples were marched before the Sanhedrins and the Pharisees, आणि जेव्हा हे सानेद्रीन किंवा जे परुषी होते त्यांच्या पुढे जेव्हा शिष्य चालायचे, and they told them, if you don't shut up, we're going to kill you. तेव्हा त्या लोकांनी त्याला धमकी दिली शिष्यांना की तुम्ही जर गप्प नाही बसला तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. And they said to the Pharisees and Sanhedrins, you do what you have to do, but we will only please our Lord. आणि त्यांनी शिष्यांनी त्या परुषांना सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा, पण आम्ही आमच्या देवाला आनंदी करू, प्रसन्न करू, याच्या मागेच आम्ही राहू. Do you believe that testimony? तुम्ही त्यांची साक्ष जी दिली त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवता का? Has it captured you until you yourself can say that you will not shut up just because they said you should? तुम्हाला देखील तसा प्रतिसाद तुम्ही देऊ शकता का की जसा त्या शिष्यांनी दिला की आम्हाला गप्प बसायला सांगतायत पण आम्ही बोलूच ते? Currently, there are laws made in Maharashtra आता महाराष्ट्रामध्ये हे कितीतरी नियम बनवले गेले and in many other states in India. आणि खूपशा बाकीच्या राज्यांमध्ये देखील. And you know, they say you should not eat beef, and okay, so we can do that. आणि जर त्यांनी म्हटलं की तुम्ही बीफ खायचं नाही तर आपण ते करू शकतो. But if they say you can't baptize, पण जर त्यांनी म्हटलं की नाही तुम्ही बाप्तिस्मा नाही द्यायचा, if you can't witness, तुम्ही साक्ष नाही द्यायची, then who are we going to listen to? मग आपण कोणाचं ऐकायचं? Are we going to be like these men in Acts, or are we going to be, you know, like the people in the government? तर आपण या शिष्यांसारखं प्रतिसाद देऊ का जे गव्हर्नमेंट मधले लोक आहेत त्यांच्यासारखं बनवू आपण? The government will do what they want to do. गव्हर्नमेंट जे त्यांना करायचं ते करत राहील. We need to be faithful to our Lord and Savior. पण आपण आपल्या परमेश्वराशी विश्वासू राहिलं पाहिजे. That is a movement. आणि ह्याला म्हणतात चळवळ. That is not a institution that is protecting what they want to protect. आणि चर्च ही एक संस्था नाही आहे की आम्हाला हे गोष्टी आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे म्हणून आम्ही ही संस्था चालवतो. See, the apostles had been captured by the message of the Great Commission. आणि हे जे मोठी आज्ञा येशूने दिली होती त्याच्यामुळे त्यांचं अंतःकरण भरून गेलं होतं शिष्यांचं. The way things are going in India, आता भारतामध्ये जे गोष्टी चालू आहेत, we would see the church separate out as a movement versus a church that is an institution.
तर आता एक तर मंडळी आहे ना, काही मंडळ्या हे चळवळीमध्ये रूपांतरित होतील आणि काही मंडळ्या या संस्था बनून राहणार आहेत. And the people that are an institution, they will bow down to the government and everything the government says. आणि जे मंडळ्या संस्था म्हणून स्वतःला घोषित करतील ते गव्हर्नमेंटच्या पाया पडणार, त्यांच्या पुढे झुकणार. But the churches that remain as a movement, there will be few, but they will stand faithful and obedient to the message of the gospel. पण ज्या मंडळ्या चळवळ म्हणून उभ्या राहतील, कमी असतील, पण ते देवाशी विश्वासू राहतील आणि ते पुढे आणि पुढे जातील. So what changed? मग काय बदललं? These people were running. Peter was denying Jesus 3 times. Absolute chaos was going on in this church. आणि काही दिवस आधी येशू जेव्हा त्याला पकडण्यात आलं होतं तेव्हा पेत्र नाकारत होता येशूला, सर्व शिष्य पळून जात होते, सर्व काही गोंधळ माजला होता. In verse 8, we are told they had to wait for the Holy Spirit. आणि 8व्या वचनात आपण पाहतो की येशू म्हणतो की तुम्ही पवित्र आत्म्यासाठी थांबून राहा. And Jesus was, these people, the disciples were thinking, Jesus, you being with us is the most important thing. You leaving, how are we going to do this? आणि शिष्यांना काय वाटत होतं, येशू तू आमच्या बरोबर आहे ना, ही जमेची आमची बाजू आहे, तू का आम्हाला सोडून चाललाय? What they didn't understand that Jesus beside them, like Praveen is beside me, was less important than Jesus being in them. आणि त्यांना हे कळायची खूप गरज होती की येशू त्यांच्या बाजूला असणं हे त्यांना जे वाटत होतं की ते चांगलं आहे, त्याच्यापेक्षा त्यांना हे समजण्याची गरज होती की येशू त्यांच्या मध्ये आतमध्ये असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. They couldn't see that. ते त्यांना समजू शकत नव्हते, They couldn't understand that. त्यांना कळत नव्हतं. And maybe you don't see that and you don't understand that. आणि तुम्हाला देखील हे कळत नसेल, समजत नसेल. But they simply yielded to that and went to the upper room. पण त्यांनी ते ऐकून घेतलं, त्याचं आज्ञापालन केलं आणि त्या वरच्या खोलीमध्ये ते जाऊन बसले. And so, in verse 8, आणि 8व्या वचनामध्ये it says, but you. आणि तिथं लिहिलंय पण तुम्ही. And when you read that verse in the Bible, आणि जेव्हा आपण हे वचन बायबलमध्ये वाचतो, how about you insert your name instead of you? I, Ben Hiwale. आणि जिथं असं लिहिलंय पण तुम्ही, तर त्या तुम्हीच्या ठिकाणी आपण आपलं नाव तिथं टाकायला पाहिजे. I, Ben Hiwale, in fact, believe that I will receive power when the Holy Spirit has come upon me. आणि मी असं माझं नाव, स्वतःचं नाव तिथं टाकलं पाहिजे. मी प्रवीण, त्याला काय मिळणार आहे? सामर्थ्य प्राप्त होणार आहे जेव्हा मी त्याच्यावर थांबून राहणार आहे. And I will be your witness. आणि जेव्हा पवित्र आत्मा माझ्यावर येईल तेव्हा मी त्याचं साक्षीदार होणार आहे. And so how do you know the Spirit's power has come upon you? आणि कसं कळणार की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे माझ्यावर आलंय? First thing, that your spiritual gift is going to be active. पहिली गोष्ट काय होणार आहे, तर जे आपल्या आत्मिक दान आहे ते कार्यरत होणार आहे. Every believer has at least one spiritual gift. प्रत्येक विश्वासणाऱ्याजवळ एक तरी आत्मिक दान असतंच. God has given that to you. देवाने ते आपल्याला दिलेलं आहे. Whether it's hospitality or teaching or prophecy or healing, doesn't matter. God has put that gift to you. काही लोकांना पाहुणचार करण्याचं दान असेल, काही लोकांना शिक्षणाचं दान असेल, काही लोकांना भविष्यवाणीचं दान असेल किंवा बरं करण्याचं दान असेल, पण एक ना एक दान परमेश्वराने सगळ्यांना दिलेलं आहे. And the gift is given so that people will experience the touch of Jesus from you. आणि हे दान का देण्यात आलंय, तर आपल्याद्वारे परमेश्वराचा स्पर्श लोकांना व्हावा म्हणून. But what does it do? It propels the mission of Jesus in this world. पण जेव्हा आपण असं करतो, आपले दान वापरतो, तेव्हा येशूचं जे मिशन आहे ते आपण पुढे नेत असतो. You've all seen a fire truck. तुम्ही सर्वांनी जे
फायर ब्रिगेड असती ती पाहिली असेल. And this truck, it has a driver, it has firemen, it has water, it has hose. They pull out to take out the fire. It has all kinds of things. आणि त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये लाल गाडीत आपण पाहतो की लोक असतात, ते पाईप असतो, सर्व काही ते गोष्टी असतात. All of that is important and needed. आणि सर्व गोष्टींची आपल्याला गरज पाहिजे असती आणि ती गरजेचं आहे. But the mission of the fire truck is when the fire is burning, is that it takes it out by making every effort to dissolve that fire. आणि त्या फायर ब्रिगेडचा एकच उद्देश असतो की जिथं कुठं आग लागली आहे तो आग बुजवून टाकायची, हा मुख्य त्याचा हेतू असतो. And so you and I are like the fire truck. आणि आपण त्या फायर ट्रक प्रमाणे आहोत. Each one of us got a spiritual gift. आपल्या सर्वांकडं एक ना एक दान आहे. One of us is a driver, one of us is a hose, one of us is on the tire of the fire truck. आणि एक आपल्यापैकी एक ड्रायव्हर आहे, एक पाईप आहे, एक चाक आहे त्या गाडीचं. अशा प्रकारे आपण आहोत. We all are needed to get to the place where the fire is so we can put the fire out. आणि आपण सर्व गेलं पाहिजे, जिथं आग लागली आहे तिथपर्यंत पोचलं पाहिजे. And so the church is a movement. We all need to come together to understand the mission of Christ and work towards that. आणि म्हणून येशूचं मिशन काय आहे, कार्य काय आहे ते समजून आपण सर्वांनी त्याच्यात एकजूट झालं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. In Acts chapter 4 verse 8, Peter is filled with the Spirit and preaches to the ruler that Jesus is their hope of salvation. आणि प्रेषित 4:8 मध्ये पेत्र असं प्रचार करतो की येशूच आशा आहे आपल्या तारणाची. You see, when you are filled with the Spirit, you do something very clearly. You proclaim God's word. आणि जेव्हा आत्म्याने आपण भरतो तेव्हा एक गोष्ट आपण स्पष्ट रीतीने करतो, आपण देवाचं वचन घोषित करतो. We see that in Luke chapter 1 verse 15. John the Baptist, being filled with the Spirit, proclaims about the coming of the Lord. जेव्हा आपण लूक 1:15 मध्ये पाहतो की योहान बाप्तिस्मा करणारा जेव्हा तो आत्म्याने भरतो तेव्हा तो वचन बोलतो. There is examples of Elizabeth in Luke and Zechariah in Luke, and also in Acts chapter 2 and verse 4, the Holy Spirit fills the apostles at Pentecost and they begin to declare God's praises in multiple languages. अलिशिबा बरोबर तसं झालं, जकर्या बरोबर तसं झालं, आणि जे प्रेषित होते ते त्या वरच्या खोलीमध्ये बसले होते त्यांच्यावर पवित्र आत्मा आला, ते भरले गेले, त्यांनी पण तेच केलं, त्यांनी वचनाची घोषणा केली. In Acts chapter 9 and verse 20 it says Paul was filled with the Holy Spirit and in the synagogue he's declaring the word of God. आणि प्रेषित 9:20 मध्ये आपण पाहतो की पौल देखील पवित्र आत्म्याने भरला गेला आणि तो सिनगॉग मध्ये उभा राहून, सभास्थानात उभा राहून तो देवाचं वचन लोकांना सांगत आहे. And so here's the question for you. आणि म्हणून पुन्हा एक प्रश्न आहे, Do you understand your spiritual gift? तुम्हाला तुमच्या आत्मिक दानांची ओळख आहे का? And do you regularly proclaim God's word to others? आणि तुम्ही सातत्याने देवाचं वचन इतरांना सांगत आहेत का? Or are you the person that says, I don't know how to do that? का तुम्ही अजूनपर्यंत असंच म्हणत राहिलाय की मला कळत नाही हे कसं करायचं? I'm not so sure if God has given me that gift. मला माहित नाही हे खरंच देवाने मला हे दान दिलंय की नाही. Those are all excuses. पण हे सर्व सबबी आहेत. You see, when you are convinced and it has captured, the message has captured your mind and your heart, पण जेव्हा तुम्हाला एकदम कळतं, मनामध्ये अंतःकरणामध्ये समजतं की नाही हा संदेश महत्त्वाचा आहे, हा खरा आहे, you stop saying that it is the role of the pastors or elders or somebody else or an evangelist to preach the word. My job is to go and work in the factory. पण तुम्ही मग हे सांगण्याचं थांबून जाल की हे काम माझं नाही, हे तर पाळकाचं आहे, हे सुवार्तिकाचं आहे, ह्याचं आहे, त्याचं आहे, माझं काम आहे फक्त कामावर जायचं. There are some people, when I talk to them in the US, they say, well, I witness with my life.
आणि मग US मध्ये जेव्हा मी काही लोकांशी बोलतो तर ते काय म्हणतात, मी माझ्या जीवनाद्वारे मी साक्ष देतो. And I asked them, how do you do that? मग मी विचारतो त्यांना, कसं करता तुम्ही ते? Because the gospel is not a good example about what you do. कारण सुवार्ता ही फक्त तुम्ही जे चांगलं काम करता ते नाहीये फक्त, But it's a message about what Jesus has done. पण सुवार्ता म्हणजे येशूने काय केलं आपल्यासाठी, ती सुवार्ता आहे. Can you imagine if we turned on a TV जर आपण टीव्हीला ऑन केलं and the closed captioning is not on and you turn down the volume, आणि जर आपण ते खाली सबटायटल्स असतात ते ऑन नाही आहे आणि पूर्ण व्हॉल्यूम कमी करून टाकला आपण, how do you know what they're saying? तर तुम्हाला कसं कळणार विदाउट सबटायटल काय बोलत आहेत? That's the same way when you say, I just witness with my life, meaning I don't say nothing. I just live my life and hopefully they see Jesus in me. आणि मग ते असंच आहे त्या टीव्ही प्रमाणे, जिथून आवाज येत नाही, तुम्ही फक्त करताय आपलं काम, त्यांना काय कळत नाहीये. Evangelism is doing normal life with gospel intentionality. पण सुवार्ता करणं म्हणजे काय? नॉर्मल जीवन जगणं, पण सुवार्ता कशी पोहोचेल या हेतूने आपण ते करत असतो. We can come up with many excuses why we don't share the gospel. आपण खूप काही सबबी सांगू शकतो की मी का नाही सांगत बरं सुवार्ता. Yes, it is weird and yes, it's hard and you will be nervous. आणि हो, हे विचित्र वाटतं आपल्याला, आपण नर्वस होतो, आपल्याला भीती वाटते, कसं तरी वाटतं, अशा गोष्टी होतात. Can you imagine you're standing in front of Stephen and explaining to him why you wouldn't share the gospel? आणि स्टीफन नावाचा जो शिष्य होता त्याच्या पुढे उभं राहून तुम्ही असं बोलू शकता का की का आम्ही सुवार्ता का नाही सांगावी? Can you stand in front of Polycarp while he could have excused his life and saved his life, he got burned to the stake, and say why you won't share the gospel? पॉलिकार्प नावाचा व्यक्ती होता, त्याला पण सुवार्ता तो सांगत होता म्हणून त्याला जाळण्यात आलं. त्याच्या पुढे उभं राहून आपण सांगू शकतो का असं? See, true evangelism is not a technique problem, it's a belief problem. आणि जी खरी सुवार्ता सांगणं हे काही एक मेथडची गोष्ट नाही आहे, पण एक विश्वासाची गोष्ट आहे. जी विश्वास आपल्यामध्ये जर खंबीर असेल तर ती आपल्याला फोर्स करेल सुवार्ता सांगण्याचा. You take a family vacation, जर तुम्ही फॅमिलीला घेऊन कुठं सुट्टीवर गेला and when you come back, आणि जेव्हा तुम्ही परत येता and if one of your friends says, hey, how was your vacation? आणि मग कोणतरी तुम्हाला भेटताना म्हणतात, अरे कशी गेली सुट्टी? Or just pay attention to my life from now on and you'll learn how my vacation was. आणि तुम्ही फक्त माझ्या जीवनाकडं पहा आणि मग तुम्हाला आपोआप कळेल की कसं माझं वेकेशन होतं. You pull out your iPad, your iPhone, you pull out your television screen, you cast it, look at this, look at this, look at this, and how much laughter, how much fun, and this food, and this biryani, oh my goodness. It was like going to heaven when I ate that biryani. आणि तुम्ही असं गप्प नाही बसत, तुम्ही तुमचा फोटो कॅमेरा काढता, मोबाईल काढता, आयपॅड काढता आणि त्याच्यात जे जे चित्र तुम्ही बघितले ते कॅप्चर केलेत, व्हिडिओज कॅप्चर केलेत, सगळं तुम्ही त्यांना आनंदाने आणि खूप मजा करून तुम्ही सांगत असता. You see, we are capable of doing it आपण हे करू शकतो if you believe it. जर आपण खरंच तो विश्वास ठेवलेला आहे तर. And I say what I'm going to just say right now, आणि मी जे बोलणार आहे ते मी आत्ता बोलतो, but I'm saying this to myself. पण स्वतः माझ्यासाठी हे बोलत आहे. Every Christian in this room is either a missionary or an imposter. आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती इथे जो बसलेला आहे तो एकतर मिशनरी असतो, जो संदेश सांगणारा, देवाचं मिशन घेऊन जाणारा, किंवा एक ढोंगी. You either try to spread abroad the kingdom of Christ or you do not love him at all. तुम्ही देवाचं हे जे कार्य आहे ते पुढं एकतर नेत असाल किंवा मग तुम्ही काहीच करत नाही. It cannot be possible that you love Jesus so much but your tongue is totally silent about God. आणि असं कधीच होऊ शकत नाही की तुम्ही देवावर खूप प्रीती करता
पण तुमची जीभच चालत नाही, तुम्ही एकदम गप्प बसलेले आहे. If you really know Christ, you're like the one that has found honey, who will call others to taste the goodness of that honey. आणि ज्यांनी कोणी जे मध असतो तो चाकलेला आहे आणि त्याची चव ज्यांना कळालेली आहे, तर आपण तो आपल्याकडे न ठेवता आपण दुसऱ्यांना ती चव द्यायला पुढे जात असतो. So movements move. आणि म्हणून आपण पाहिलं की जे चळवळ आहे ती पुढे जात असते. And there are two core principles that happen. आणि दोन तत्व आपण इथे पाहतो. First one, radical, deep-seated belief in the message. आणि पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रखरतेने आपण जो विश्वास ठेवलेला आहे, जो सुवार्ता आहे, त्याच्यावर आपण भरोसा ठेवत असतो. And yielding themselves to the Spirit who's moving them. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आत्मा आहे त्याला आपण अधीन होतो. And so you are committed to that. आणि आपण त्याला समर्पित होतो. And so that's how the church of Acts was. It was committed to the movement. आणि प्रेषितांच्या कृत्यांमधील जी मंडळी होती ती या चळवळीसाठी पूर्णपणे समर्पित होती. And God wanted to empower the congregation. Do you realize that 39 out of 40 miracles happened outside the church walls in the book of Acts? आणि आपण जर पाहिलं तर प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 40 चमत्कार आहेत, पण 39 चमत्कार हे मंडळी म्हणजे जी बिल्डिंग होती त्याच्या बाहेर होत आहेत. When we say church, the church is not this building, the church is you and me. आणि म्हणून चर्च हे फक्त ही बिल्डिंग नाही आहे, तर आपण जे लोक आहोत ते म्हणजे चर्च. We are not a cruise ship as a church where we relax and take it easy and sit by the water. आणि जेव्हा क्रूजवर जातो शिपमध्ये, त्याप्रमाणे सगळे बसलेले आहेत, आराम करत आहेत, मजा करत आहेत, अशा प्रकारची धारणा नसायला पाहिजे चर्चची. The church is a battleship. पण चर्च काय आहे तर एक युद्धभूमी आहे. It's continuously at war with sin and the devil at work in this world. आणि चर्च म्हणजे कायम लढाई करत आहे सैतानाशी पण आणि जे वाईट गोष्टी आहेत, पाप आहे त्याच्याशी पण. So let me tell you where this is most visible. तर हे कुठं आपल्याला दृश्य स्वरूपाने दिसतं? In your prayer life. तुमच्या आणि आमच्या प्रार्थनेच्या जीवनात. When you pray जेव्हा आपण प्रार्थना करतो every day, रोज, I hope you pray every day. मी आशा करतो की आपण सर्व रोज प्रार्थना करत आहोत. Do you pray mostly about you and your needs and your family? तुम्ही फक्त तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टींविषयीच प्रार्थना करता का? Because that is a people that are not captured by the message. कारण असं जर होत असेल तर हा जो संदेश आहे जो येशूने आपल्याला दिला तो आपल्याला कळालेलाच नाही अजून. See, if God answered all your prayers, let's say from January to now, जानेवारीपासून आत्तापर्यंत सर्व प्रार्थना तुमच्या देवाने ऐकलेल्या आहेत. and if He answered it, who would benefit the most? आणि जर त्या सर्व प्रार्थना ऐकलेल्या आहेत तर त्याच्यापासून कोणाला फायदा झालेला आहे बरं? Only you or other people? तुम्हालाच फक्त झालाय का इतरांना पण झालेलं आहे? See, that ought to tell you what your prayer life is like. आणि जर ह्याचं अवलोकन केलं तर आपल्याला कळून येईल की आपलं प्रार्थना जीवन कसं आहे. See, so many times we're about bless the food and heal me and do this and do that. Not that it is not important. We should pray about those things. बऱ्याच वेळा आपली प्रार्थना फक्त जेवणावरची प्रार्थना किंवा मला बरं कर, मला पुरव, एवढंच. But what is your passion for people to come to know the Lord Jesus Christ? पण तुमचा आवेश कुठे इतरांना परमेश्वराबद्दल सांगण्याविषयीचा? What is your heart about this church reaching these neighborhoods with the gospel? आणि तुमचा तो आवेश कुठे आहे की मंडळी ही बाहेर देखील पोहोचेल आणि जे बाहेरचा समाज आहे तिथपर्यंत जाईल. How would they ever find out about Jesus Christ if you don't share the gospel?
जर आपण सुवार्ता सांगितली नाही तर त्यांना येशूबद्दल कधी कळेल? Are you a television with your volume down that they are seeing go up and down the street, but they don't know who you are and what you are about? असा टीव्ही तुम्ही बनला आहात का की तिकडं चित्र चालू आहे पण आवाज काहीच नाही आणि लोक फक्त आपले हातवारेच पाहत आहेत? I'm not trying to beat you up this morning, मला तुम्हाला मारून काढायचं नाहीये, but I need to tell you the truth about us. पण जे सत्य गोष्ट आहे आपल्याविषयी ते मी सांगतोय. Jesus paid with his life for you and me individually. येशूने आपल्यासाठी वैयक्तिकरित्या त्याने खूप मोठी किंमत मोजली आहे, स्वतःचा प्राण त्याने दिलेला आहे. And that has put responsibility and he's given us authority to all of us. आणि यामुळे आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारी त्याने आपल्याला दिली आहे. It's up to us whether we want to be an institution and just attend services, praise the Lord, the worship team comes in, does the worship, the pastor comes in, praise, another pastor comes in, preaches a great message, we all say hello, we all drink some chai, and we all go home. आपण फक्त संस्था म्हणून काम करत आहोत का की इथं आपण येतो बसतो फक्त, मग कोणतरी येऊन गाणे गातो, मग प्रार्थना होते, वचन सांगण्यात येतं आणि मग जातो निघून? Everything is done for you. सर्व काही तुमच्यासाठी केलं जातं You're just a spectator. आणि फक्त तुम्ही प्रेक्षक आहात. It's like you go to a movie theater जसं तुम्ही एका थिएटरमध्ये जाता, पिक्चर पाहता and they all do it for you. आणि ते सर्व लोक आपल्याला फक्त आपण बसून बघत असतो You have been thoroughly entertained. आणि खूप आपला आनंद आपण उपभोगतो. You check the box, I've been to church. आणि मग तुम्ही असं टिक मारता की हो आज मी चर्चला गेलो. But remember, if I don't preach to you this, God's going to hold me responsible and God's going to hold you responsible. पण मी जर या गोष्टी तुम्हाला नाही सांगितल्या तर देव मला दोषी ठरवणारे, तुम्हाला देखील दोषी ठरवणारे. Because He wants you and I to carry the Great Commission into this world. कारण देवाला पाहिजे की आपण ही सुवार्ता इतरांपर्यंत पोचवावी. So in closing, आणि म्हणून संपवताना here's some applications. इथे आपण काही लागूकरण पाहूया. So there are three things I want to share with you. 3 गोष्टी आपण पाहतो First, you need to belong. की आपण एका ठिकाणी असलं पाहिजे, तिकडे नातेसंबंध आपला जुळला पाहिजे. Doesn't matter where you go to church. कुठेही तुम्ही जात असेल, कोणत्याही चर्चमध्ये, Belong to that church. तुमचा घट्ट असा नातेसंबंध त्या चर्चमध्ये असला पाहिजे. Don't be a visitor and be a spectator everywhere. सगळीकडं आज इकडं, दुसऱ्या संडेला दुसरीकडं असं नुसतं प्रेक्षकासारखं जाऊन बसणं असं करू नका. No, belong to that church. तुम्ही त्या मंडळीमधले भाग झाले पाहिजे. Just like you belong to your family, जसं तुम्ही तुमच्या परिवाराचा एक भाग आहात. right? You don't quit your family, as a husband and wife and decide you don't live together and the next day you live together. Doesn't work like that. आणि फॅमिलीमध्ये आपण तसं करत नाही, एक दिवस राहतो मग दुसरे काही दिवस नाही राहत, परत येतो राहायला, असं नाही करत आपण. Okay. Secondly, आणि दुसरी गोष्ट serve, की आपण सेवा केली पाहिजे. meaning you need to engage in that church. म्हणजे तुम्ही तिथे कार्यरत झालं पाहिजे. Every one of you, God has given you a spiritual gift. प्रत्येकाला तुम्हाला देवाने एक आत्मिक दान दिलेलं आहे. If I was pastoring this church, जर मी पाळक आहे इकडचा, then I would ask you the question, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, what is your spiritual gift? तुमचा आत्मिक दान काय आहे? My responsibility is to make sure that your spiritual gift completely maximizes potential in this church. आणि माझं काम आहे की तुम्हाला जे आत्मिक दान दिलेलं आहे त्याचा वापर खूप चांगल्या रीतीने या मंडळीमध्ये झाला पाहिजे. To pray with you, to guide you, to direct you so you can reach the world with the gift that God has given to you. आणि माझं काम आहे तुमच्याबरोबर प्रार्थना करणं, तुम्हाला काहीतरी जबाबदारी देणं आणि तुमच्याद्वारे कार्य करून ही मंडळी कशी बाहेरपर्यंत पोहोचेल हे बघणं. So don't sit in the chair. I want you to serve.
आणि म्हणून फक्त खुर्चीमध्ये बसून राहू नका. माझी इच्छा आहे की तुम्ही कार्य करायला लागा. Don't wait for the pastor to call you. Pastor doesn't know what your gift is. फक्त पाळकावर अवलंबून राहू नका की तो मला कधी बोलवल. पाळकाला माहित नाही तुमचं आत्मिक दान काय आहे. You go and tell him, this is the gift I feel God has given to me. तुम्ही जाऊन त्याला सांगा की माझं हे आत्मिक दान आहे. How can I be used in this church? मी कशा रीतीने माझा वापर होऊ शकतो. And third, आणि तिसरी गोष्ट engage. की तुम्ही काहीतरी काम करा. Engage meaning become the steering wheel. की जसं स्टिअरिंग व्हील आपण पकडतो त्याप्रमाणे. The steering wheel is attached to the wheels. आणि ते स्टिअरिंग व्हील ते जे चाकं असतात गाडीचे त्याला अटॅच असतं. And so now figure out what your gift is and how you're going to be part of that car. आणि मग तुमचं जे आत्मिक दान आहे ते समजून घ्या आणि त्या पूर्ण कारचा कसा तुम्ही भाग झालेला आहे तसं मंडळीचा तुम्ही एक भाग झालाय असं समजून घ्या. And the result of that, आणि त्याचं रिझल्ट काय होणार आहे. you will grow, तुमची देखील वाढ होणार आहे. the church will grow, मंडळीची पण वाढ होणार आहे. but more importantly, those who don't know Jesus Christ will see Jesus clearly visible because of you. पण मुख्य रीतीने आपण काय पाहू तर ज्यांना अजून कोणाला येशूची ओळख नाही अशा लोकांना तुमच्याद्वारे येशूची ओळख होणार आहे. You realize you cannot save anybody. तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण स्वतः कोणाचं तारण करू शकत नाही. You cannot convert anybody. आपण कोणाचं परिवर्तन करू शकत नाही. That's a false premise. ते चुकीची गोष्ट आहे. We can't even convert the mind of our husband or wife. आपण आपल्या पती किंवा पत्नीचं पण परिवर्तन करू शकत नाही. Only God can do that. फक्त देव करू शकतो. So what is our responsibility? आणि म्हणून आपली जबाबदारी काय आहे Share the gospel. की आपण सुवार्ता सांगायची आहे. Do you know how many times तुम्हाला माहिती आहे का कितीतरी वेळा anybody that knows me knows that if I go any place, आणि ज्यांना कोणाला माझी माहिती आहे त्यांना माहीत असेल की मी जिथं कुठं जातो. and I'm not bragging about this, मी ह्याच्याबद्दल हे प्रौढी मिरवत नाही आहे. but every time I do this, I feel a little weird and a little different. आणि मला नवीन लोकांमध्ये थोडंसं वेगळं वाटतं. काहीतरी वेगळं चालू आहे असं वाटतं. But we will go sit down, whether in a restaurant, whether at a train station, doesn't matter where, and I will say to the person, hey, I would like to pray for you. आणि मी नेहमी हे करतो की जिथं कुठं आम्ही बसलो असेल, मग एक हॉटेलमध्ये असेल किंवा ट्रेनच्या स्टेशनजवळ आम्ही बसलो असेल आणि कोणतरी माझ्या पुढे असेल तर मी त्यांना विचारतो की मी तुमच्यासाठी मला पाहिजे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. And they are very taken back. आणि त्यांनी ते ऐकल्यावर एकदम त्यांना धक्का बसतो, असं मागं जातात. And I say, don't be weirded out. Don't think it's strange. आणि ते मी त्यांना म्हणतो की असं विचित्र वाटून घेऊ नका. I would just like to pray if you have something going on with your family to the Lord Jesus Christ. पण माझी इच्छा आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी. तुमच्या कुटुंबामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील त्याच्याविषयी मी येशूकडे प्रार्थना करावी. 99% of the time. आणि 99% अशी वेळ असते. They already think I'm strange because I'm brown, they're all white people. आणि त्यांना पहिल्यापासूनच मी वेगळा वाटतो कारण मी ब्राऊन कलरचा आहे, ते सर्व पांढऱ्या कलरचे आहेत. But 99% of the time, with a complete stranger, they will tell me their life problems, so I would pray for them. पण 99% असं होतं की खूपशा वेळा ते आपले प्रॉब्लेम्स मला सांगतात आणि मग मी त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागतो. That's simply how you can do it. आणि अशा रीतीने आपण ही गोष्ट करू शकतो. Plant the seeds of the gospel because you genuinely, authentically care about them. आणि तुम्ही हे सुवार्तेचे जे बी आहे ती पेरत राहा कारण तुम्ही त्यांच्याविषयी काळजी करता. So I pray that you realize today that if you thought the church was an institution,
that would produce a program for you, you are in the wrong place. आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की मंडळी काय आहे, एक संस्था आहे जी तुमच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सादर करत राहील, तर ही चुकीची गोष्ट आहे. Rather, I would like you this afternoon to ask yourself this question. पण आज या दुपारी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, Not what the church can do for me, but what can I do for the Lord through the church? असं विचार करा की मंडळीने माझ्यासाठी काय केलं पाहिजे हे फक्त विचार करत बसू नका, पण मी मंडळीसाठी काय करू शकेल, देवासाठी काय करू शकेल ह्याचा विचार आपण करू. It may be very little. ते खूप लहानशी गोष्ट असेल. Remember, 2 fish and 5 loaves. तुम्ही आठवता का 2 मासे आणि 5 भाकरी? You take the little that you have, तुमच्याकडं जे काही थोडंसं आहे ते तुम्ही घेऊन जा. maybe nothing, कदाचित काहीच नसेल, give it into the hands of Jesus. पण देवाच्या हातात ते द्या. God will do amazing things, what you and I can't do. आणि परमेश्वर असे महान गोष्टी करेल की आपण विश्वास पण आपला बसणार नाही. It will transform your life and you will live a Christian life like you've never lived before. आणि असं आपलं रूपांतर होईल की आपण अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन कधीच जगलो नसेल. May God bless you all. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव.